कारण तुम्हाला माहित आहे गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये या शेंदोर्णी गावाचा आपण कशा प्रकारचा या ठिकाणी विकास केला आहे मित्रांनो। 400 कोटी रुपयाचा निधी कधी आपण स्वप्नात सुद्धा बघितला होता का? अशा प्रकारचा निधी भरभरून निधी गिरीश भाऊने आपल्याला दिला म्हणजे आपल्यासाठी तर एक देवदूतच बनून भाऊ आले। भाऊ 50 वर्षाचा विकासाचा आमचा अनुशेष या ठिकाणी आम्हाला भरून काढायचा होता, तो आपण भरून दिला। येणाऱ्या काळामध्ये आपली पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, त्याचं कार्यान्वित होत आहे। अंडरग्राउंड गटरी आहे, रस्ते आपण सगळे पाहतोय। छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा डौलाने त्या ठिकाणी उभा राहतोय का नाही सांगा? जोरात बोला। आपले विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहतोय का नाही राहतोय? आपल्या सगळ्या मंदिराचे काम झाले का नाही झाले? महिलांसाठी मोठ्या शौचालय झाल्या का नाही झाल्या? 800 घरकुल आपल्याला या गावामध्ये मिळाले। आपल्याला कुठल्याही प्रकारच्या प्रयत्नातून 1000 घरकुल भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आणायचे आणि मग ते आपल्या गावाच्या सर्व समाजाच्या लोकांना त्याचं वाटप करायचं। हिंदू मुस्लिम बौद्ध आपले जे जे काही बांधव असतील ते योग्य जे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत तो लाभ पोहोचवायचा। मित्रांनो, एकदा तुम्ही आमच्यावर मागच्या काळामध्ये विश्वास व्यक्त केला। आम्ही सातत्याने सोमवार मंगळवार बुधवार सातत्याने मुंबईला राहायचो। बहुता अनेक वेळाच म्हणायचे की माझ्या आधी गोविंद शेठ तुम्ही कॅबिनेटच्या मीटिंगच्या दरवाज्यावर उभे राहता आणि त्यांचे PS होते देशपांडे साहेब। त्या देशपांडे साहेबाला एकदा त्यांनी सांगितलं की या गोविंद अग्रवालला आहे ना एकदा लेटर पॅडचा पूर्ण बंच सह्या करून देऊन टाका, यांना शेंदोर्णीला सोन्याचे दरवाजे चांदीच्या खिडक्या लावायच्या आहे। आणि रत्नजडीत आमचा नेता या ठिकाणी आहे। अनेक प्रकारचे जीव वाळून टाकावे असे नेते आमचे गिरीश भाऊ आहे। महाराष्ट्राचे संकट मोचक आहेत, प्रचंड ताकदीचा माणूस। अरे काय भाग्यवान लोक आहे आपण जामनेर तालुक्याचे लोक तर असता की असा नेता आमच्याकडे पाहिजे। असा नेता आपल्याला मिळाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण नगरपालिकेची निवडणूक लढवतो। मित्रांनो, दादांना मी एकत्र आल्यामुळे पोलीस स्टेशनची फार जरूर भासत नाही येते भासते नेता आमची तुमची चाल 24 केसेस होता आमच्या गिरीश भाऊच्या माध्यमातून सगळ्या ते मिटवले आम्ही। एकदम चांगल्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला मिळालंय मित्रांनो। आणि तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हेवा वाटेल अशा प्रकारची शेंदोर्णी आपल्याला करायची आहे। काही तरुण मुलं लग्नाचे राहिले असतील ना, येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये अशा प्रकारची शेंदोर्णी करू की मुलीवाले तर असतील की शेंदोर्णीला आमची पोरगी द्यायची। अशा प्रकारचं चांगलं काम आपण या ठिकाणी करू। बरंच बोलायचंय पण भाऊला भाऊ तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्याच्यामुळे जो जो काय आम्ही या ठिकाणी शब्द देऊ तो पूर्ण करू। एकच शेवटचं म्हणतो, 2-3 दिवस तुम्ही मेहनत करा सगळे आणि 5 वर्ष सालदार तुमच्यासाठी काम करेल। अरे अर्ध्या रात्री 2 वाजता काम पडलं तुम्हाला, पडू नये भगवंताच्या कृपेने काम पडलं तर गोविंद अग्रवालच्या दरवाज्यावर थाप मारा। तो रात्री उठला नाही तर सकाळी येऊन त्याच्या कमरामध्ये लाथ मारा। अशा प्रकारचा संस्कार आम्हाला संघाने दिलाय। आणि तुम्ही पाहताय सुखा दुःखात दादा माझी टिंगल करायचे मागच्या वेळेला मी त्या गटरीवाल्या लोकांच्या मागे उभं राहायचो, जाणणाऱ्या बायाच्या मागे। काय शेड आहे काय करतात हे सरपंचाला शोभतं का? आणि म्हटलं दादा यांना सवय नाही चांगली काम करायची आपण आता। आणि खूप चांगल्या प्रकारचा स्टाफ आहे, चांगल्या प्रकारचं काम आता या ठिकाणी चालू आहे। त्यांचं सुद्धा समायोजन राहिलंय भाऊ। आम्हाला अनेक मंदिरं आमचे व्हायचे या ठिकाणी, ते आपण द्या। चांगल्या प्रकारच्या व्यायामशाळा आम्हाला या गावामध्ये द्या, चांगल्या प्रकारचे क्रीडांगण आम्हाला या ठिकाणी द्या भाऊ। आमच्याकडे जागा आहे, चांगल्या प्रकारचं रेस्ट हाऊस आम्हाला तुम्ही जामनेरला बांधलं इतकं राजेशाही बांधू नका, पण एक 5-7 कोटी रुपयाचं आम्हाला या ठिकाणी बांधून द्या। अनेक समाजाचे आम्ही डोम दिले, त्याला वॉल कंपाऊंड राहिले, त्याच्यात संडास बाथरूमची व्यवस्था, खोल्यांची व्यवस्था, हे सगळे भविष्यामध्ये आम्हाला करायचे। मी जर बोलायला लागलो तो 2-3 तास बोलेल, मुख्य आपल्याला भाऊचं ऐकायचंय।
त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला पाहिलंय, ओळखलंय. सुखादुःखाचा साथीदार तुमचा मी आहे. त्याच्यामुळे भाऊंच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी माझ्यासह 15 कमळावर शिक्के मारायचे. आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये शाहरुख तांबोळी त्या ठिकाणी उभा आहे, त्याची गॅस अंडी आहे. एक भाऊ आमची जागा बिनविरोध निवडून आली. अशा प्रकारच्या 16च्या 16 जागा आणि मला बी निवडून द्या बरोबर. हो, धन्यवाद. आपल्या सगळ्या 16चे 16 उमेदवार आणि एक उमेदवार आपला बिनविरोध झाला आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोविंदभाई यांना आपण साऱ्यांनी प्रचंड मतांनी विजयी करावं आणि जे काही कामं आपले अपुरे राहिले ते पूर्ण करून नवीन विकासाच्या कामाला आपण आणखी पुन्हा जोरदार सुरुवात करावी. आपण साऱ्यांनी या मतदान रूपी साऱ्यांनी आशीर्वाद द्यावा ही आपणा सर्वांना विनंती करतो. गिरीश भाऊंचा कामाचा धडाका, हे जे विकास पर्व आपल्या गावामध्ये सुरू झालंय हे आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या आपल्या सुविधापर्यंत नेऊन पोहोचवायचंय. आणि म्हणून केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि गावात बी आपलं भाजपचं सरकार पाहिजे ना, तेव्हा कामं होतील ना. नाही ते तुतारी भितारी काय करता, काय इथले इथे फिरतील ते. 1 महिना पुन्हा 1 महिना इथे संस्था ताब्यात दिली होती, 5 वर्ष दिली होती का नाही दिली होती. फक्त सयाजीराव होतो, 700 लोकांची संस्था सांभाळलेली माहिती, 40,000 लोकांचं गाव सांभाळली आमचं पाहुणा. हा कशासाठी वाट होता, आले तर घेऊन या, काळजीच करू नका. पण कमळाशिवाय शिक्काच मारू नका, बटनच दाबू नका कमळाशिवाय. एकच सांगतो, पूरब हो या पश्चिम हो, पूरब हो या पश्चिम हो, उत्तर हो या दक्षिण हो, सब तरफ एक आवाज है, गिरीश भाऊ पर विश्वास है, बाकी सब बकवास है.